गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया. आजचं हे आपलं ग्रामसेवकचं 27वं लेक्चर आहे, 26वं आहे. चला तर लेक्चरला सुरुवात करूया. सागाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते? तर ऑप्शन आहे बी लावून, फांदी रोवून, स्टॅम्प पद्धतीने, छटकलमाने. तर आपला राईट आन्सर काय येणार? स्टॅम्प पद्धतीने सागाची लागवड ही केली जाते. तर कोणत्या पद्धतीने? स्टॅम्प पद्धतीने. नेक्स्ट आहे अंजिराची ही जात महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित आहे. तर कोणती जात महाराष्ट्रात अंजिराची प्रसिद्ध आहे? पुना फिग, स्मिर्ना, वसराई, किन्नी. तर आपलं राईट आन्सर आहे पुना फिग. नेक्स्ट आहे शुगर बेबी, आशय, यमॅटो, अर्का ज्योती व दुर्गापूर मिठा या खालीपैकी कोणत्या फळाच्या जाती आहे? तर आपला ऑप्शन आहे बीट, द्राक्ष, कलिंगड, टरबूज. तर आपला राईट आन्सर आहे कलिंगडाच्या जाती आहे. नेक्स्ट आहे कांचन, कृष्णा, फ्रान्सिस व चकया खालीपैकी कोणत्या कोरडवाहू फळात जाते? तर आपले ऑप्शन आहे आवळा, चिंच, बोर, जांभूळ. तर आपलं राईट आन्सर काय ना? आवळा. नेक्स्ट आहे केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी या फळाची जात आहे. तर कोणत्या फळाची जात आहे? सर्वांना माहीत आहे आंबा या फळाची जात आहे केशर. नेक्स्ट आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? तर ऑप्शन आहे मुंबई, बंगळूर, कर्नाटक. मुंबई, बंगळूरमध्ये कर्नाटक, आनंद गुजरात, गुजरातमधील आनंद, नवी दिल्ली. तर आपलं राईट आन्सर काय? आनंद गुजरात. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था. नेक्स्ट आहे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कोठे आहे? तर कोठे आहे? कर्नाल येथे. पुणे, नवी दिल्ली, बंगळूर, कर्नाल. तर आपलं राईट आन्सर काय? कर्नाल येथे राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था आहे, जे भारतात आहे, कर्नाल. आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था आनंद गुजरात येथे आहे. नेक्स्ट आहे दुधाचा महापूर ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली? ऑप्शन आहे 1961, 1965, 1971, 1975. आपला राईट आन्सर काय ना? 1971. नेक्स्ट आहे पशुधन खाद्यापैकी ही प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेले खाद्य होय. तर कोणते? आफ्रिकन टॉल, मका, ज्वारी, वैरण, भुईमुग, पेंड, स्टायलो, गवत. तर आपला राईट आन्सर काय? भुईमुग, पेंड हे आपलं राईट आन्सर आहे, ज्यात प्रथिनांचे प्रमाण हे जास्त आहे. नेक्स्ट आहे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर कोणाचा आहे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार? सरपंचाला, ग्रामसभेला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदच्या सल्ल्याने, राज्य शासनाला. तर आपला राईट आन्सर काय ना? 4 नंबर, जिल्हा परिषदच्या सल्ल्याने, राज्य शासनाला. नेक्स्ट आहे ग्रामपंचायत किती लोकसंख्येत स्थापन करता येते? तर ऑप्शन आहे 400, 900, 1000, 600. तर आपलं राईट आन्सर काय आहे? आताची हे 1000 आहे. आधीचे 500 होते, आताची जे नवीन आहे ती 1000 आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन लक्षात ठेवायचा, लोकसंख्येवर क्वेश्चन येणार. नेक्स्ट आहे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणारा पगारी नोकर कोण असतो? तर कोण आहे? ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, कोतवाल. तर आपला राईट आन्सर आहे ग्रामसेवक. कोतवाल नसतो, सॉरी, पगारी नोकर नसतोय, तो कर्मचारी असतोय. नेक्स्ट आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी कमीत कमी वय किती वर्षे लागते? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत, जे ग्रामपंचायतची निवडणूक आहे त्यात मतदान करण्यासाठी कमीत कमी वय ऑप्शन आहे 18, 21, 20, 25. तर आपलं राईट आन्सर काय? 18 वर्षे लागते. नेक्स्ट आहे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव. तर ऑप्शन आहे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा नियोजन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर आपलं राईट आन्सर काय होणार? जिल्हाधिकारी हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण असतात? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण. तर आपलं राईट आन्सर काय आहे? डॉक्टर आंबेडकर हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे युनोचे मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क, दिल्ली, वॉशिंग्टन, बीजिंग. तर आपलं राईट आन्सर काय? न्यूयॉर्क. युनोचे मुख्यालय कुठे आहे?
तर न्यूयॉर्क येथे आहे. नेक्स्ट आहे 90 नंबरचा क्वेश्चन आहे. 1928 साली पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे वेळवंडी नदीवर कोणते धरण बांधण्यात आले? तर ऑप्शन आहे प्रिन्स ऑफ वेल्स, निळवंडी, लॉईड, भाटघर. तर आपला राईट आन्सर काय ना, लॉईड हे धरण बांधण्यात आले 1928 मध्ये वेळवंडी नदीवर, जे पुणे जिल्ह्यात आहे, भाटघर येथे. नेक्स्ट आहे भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहे? तर ऑप्शन डॉक्टर होमी भाभा, सी.व्ही. रामन, जगदीशचंद्र बोस, कोपर्निकस. तर आपला राईट आन्सर काय ना, डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुविज्ञानाचे जनक आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे? तर ऑप्शन आहे खडकवासला, औरंगाबाद, नागपूर, मुंबई. तर आपलं राईट आन्सर काय, खडकवासला येथे आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला येथे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास सेवानिवृत्तीचे वय किती आहे? तर ऑप्शन आहे 70, 65, 58 आणि 60. तर आपलं राईट आन्सर काय येणार, 65. नेक्स्ट आहे भारतात विज्ञान दिन हा शास्त्रज्ञाच्या जन्मदिनी साजरा करण्यात येतो. तर कोणत्या शास्त्रज्ञाच्या जन्मदिनी साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहे डॉक्टर बेकेरेल, जगदीशचंद्र बोस, सी.व्ही. रामन, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय, सी.व्ही. रामन. नेक्स्ट आहे 42 सोलापूर व 43 माढा लोकसभा मतदारसंघ यापैकी कोणता लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे? तर ऑप्शन आहे 42 सोलापूर, 43 माढा. दोन्ही मतदारसंघ आहेत आणि दोन्ही नाहीत. तर आपला राईट आन्सर काय येणार, 42 सोलापूर. तर तुम्ही म्हणाल हा सोलापूरच्या मतदारसंघाचा प्रश्न कसा काय आला? तर ही सोलापूर जिल्ह्याची ग्रामसेवकचा पेपर आहे, जे मी आज घेतलाय. त्याच्याहून हे समजते आपल्याला की मतदारसंघावर पण क्वेश्चन येत आहे. त्याच्यामुळे हे पण करून ठेवा. ज्या जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरताय त्या जिल्ह्याच्या मतदारसंघापासून तुम्हाला माहिती पाहिजे, कारण कोणता पण क्वेश्चन विचारू शकतो. बघा ना, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, मुंबईचा पण म्हणजे हा तर कॉमन क्वेश्चन आहे, येणार असतो. पण जिल्ह्यावर ज्या जिल्ह्यात आपण भरतोय फॉर्म त्या जिल्ह्यावर असे क्वेश्चन येतात आहे. त्याच्यामुळे जिल्हा पण नीट करून ठेवा. नेक्स्ट आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर कोणत्या वर्षी संमत करण्यात आली मुंबई ग्रामपंचायत अधिनियम? 1957, 1958, 1961, 1962. तर आपला राईट आन्सर काय, 1958 हे आपलं राईट आन्सर आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम वर्षी संमत करण्यात आले तर 1958. नेक्स्ट आहे ग्राम पातळीवर समुदाय विकास कार्यक्रमाच्या CDP अंमलबजावणी जबाबदारी आहे तर कोणाची आहे? ऑप्शन आहे तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, BDO. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ग्रामसेवकावर आहे. ग्राम पातळीवर समुदाय विकास कार्यक्रमाच्या CDP अंमलबजावणीची जबाबदारी. समुदाय विकास कार्यक्रम विचारतात आणि सहज क्वेश्चन विचारू शकतो काय ग्राम पातळीवर कोण काम करतात त्यात. तर आपल्याला ग्रामसेवक आन्सरही लिहिता आलं पाहिजे. चला तर नेक्स्ट बघूया. विजय आणि विशाल या जाती खालीलपैकी कोणत्या पिकाच्या आहे? तर ऑप्शन आहे तूर, हरभरा, मूग, उडीद. तर ह्या कशाच्या जाती आहे? हरभऱ्याच्या जाती आहे. हरभरा पिकाच्या जाती आहे. ज्वारीच्या लहान अवस्थेत 45 दिवसापर्यंत ताटांमध्ये ॲसिडची निर्मिती होते, ती जनावरांना हानिकारक असते. तर कोणत्या ॲसिडची निर्मिती होते? तर ऑप्शन आहे मॅलिक, हायड्रोसायनिक, सक्सेनिल, कार्बोलिक. तर आपला राईट आन्सर काय, हायड्रोसायनिक. 2 हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी कोणत्या पिकाची मेक्सिकन डॉर्फ जाती शोधून काढल्या? तर मका, गहू, भात, भुईमूग. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, तर आपलं राईट आन्सर आहे गहू या पिकाच्या काढल्या शोधून नॉर्मन बोरलॉग यांनी, मेक्सिकन डॉर्फ ही जात. नेक्स्ट आहे हृदयविकाराच्या व्यक्तींना खालीलपैकी कोणत्या तेल किंवा खाद्यतेल उपयोग होतो, जास्त फायदेशीर आहे? तर कशाचं? सूर्यफूल, शेंगदाणा तेल, करडई तेल, मोहरी तेल. तर आपलं राईट आन्सर काय येणार, करडई तेल. 3 नंबरचा आपला राईट आन्सर आहे. हृदयविकाराच्या व्यक्तींना आवश्यक आहे. तर नेक्स्ट आहे
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर कोठे आहे? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अकोला, बसवंतनगर, परभणी, कोल्हापूर, मांजरी, जिल्हा पुणे. तर आपलं राईट आन्सर काय? मांजरी, जिल्हा पुणेमध्ये आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. नेक्स्ट आहे कल्याण सोना आणि सोनालिका ह्या जाती खालीलपैकी कोणत्या गव्हाचे आहे? तर मेक्सिकन गहू, अमेरिकन गहू, ऑस्ट्रेलियन गहू, भारतीय गहू. तर आपला राईट आन्सर काय? मेक्सिकन गव्हाचे आहे. फर्स्टवाला आपलं आन्सर आहे. भारतात हरित क्रांती केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन 1960, 1963, 1966, 1969. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1966 मध्ये भारतात हरित क्रांती सुरू झाली. तर हरित क्रांती पण नीट करून ठेवा, कारण त्याच्यावर पण क्वेश्चन राहतो. पहिली हरित क्रांती, दुसरी, त्यात काय झाले, त्यातल्या योजना, कोणती योजना राबवली हरित क्रांतीमध्ये सुद्धा. चला तर 1966 मध्ये भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. नेक्स्ट आहे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय कोठे आहे? तर मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पुणे येथे आहे भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय. झाडांच्या पानातून उत्सर्जन, पर्णत्सर्जन होणारे पाणी कोणत्या उपकरणाने मोजतात? तर ऑप्शन आहे मॅग्नेटोफोन, जिओफोन, पिझोमीटर, लायसीमीटर. तर आपला राईट आन्सर काय येणार? लायसीमीटरने मोजतात पर्णत्सर्जन. चला तर नेक्स्ट बघूया. ग्रामीण पोलीस प्रशासनातील कोतवाल या नोकरावर या दोनचे नियंत्रण असते. तर कोणत्या दोन्हीचे नियंत्रण असते? सरपंच व ग्रामसेवक, ग्रामसेवक व तहसीलदार, तलाठी व पोलीस पाटील, सरपंच व पोलीस पाटील. तर आपला राईट आन्सर काय येणार? 3 नंबर, तलाठी व पोलीस पाटलाचे नियंत्रण असतात कोतवालावर. चला तर नेक्स्ट बघूया. लोकशाहीची छोटी प्रतिकृती अशा समर्पक शब्दात ग्रामपंचायतीचा गौरव कोणी केला आहे? तर ऑप्शन आहे लॉर्ड रिपन, सर चार्ल्स मेटकाप, मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू. तर आपलं राईट आन्सर काय? सर चार्ल्स मेटकाप यांनी लोकशाहीची छोटी प्रतिकृती अशा समर्पक शब्दात ग्रामपंचायतीचा गौरव केला आहे. तर नेक्स्ट आहे निळी क्रांती कशाशी संबंधित आहे? शेती, दुग्धोत्पादन, मत्स्योत्पादन, जलसिंचन. तर आपला राईट आन्सर काय? मत्स्योत्पादन. नेक्स्ट आहे कोरकू ही अनुसूचित जमात मध्ये राहते. तर कुठे राहते? सह्याद्री, कोकण, मेळघाट, ताडोबा. तर आपला राईट आन्सर काय? मेळघाटमध्ये राहते कोरकू ही अनुसूचित जमातीवर पण क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे नीट वाचा आणि अभ्यास करा. अभ्यास करा म्हणजे काही पण धोपड नका वाचू, जे महत्त्वाचं आहे तेच वाचा. आणि ही मी जी घेत आहे ना, ती संपूर्ण ग्रामसेवक क्वेश्चन पेपर घेत आहे मी, त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल की कशावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात. नेक्स्ट आहे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर आपलं राईट आन्सर काय? अमरावती जिल्ह्यात आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. नेक्स्ट आहे हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे. तर कोणता आहे? नागार्जुन सागर, नाथसागर, गोविंदसागर, कृष्णराजसागर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? नाथसागर हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे राजस्थानमधील घाना पक्षी अभयारण्याचे नवीन नाव काय आहे? तर ऑप्शन आहे कॉर्बेट नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान, केवलदेव. तर आपलं राईट आन्सर काय येणार? केवलदेव हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? तर आर्यभट्ट, लुना 1, आकाश, पृथ्वी. तर आपला राईट आन्सर काय येणार? आर्यभट्ट भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे. नेक्स्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार कोणत्या दिवशी झाला आहे? तर ऑप्शन आहे 9/8/1941, 24/9/1932, 26/1/1930, 1/10/1935. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 2 नंबर हे आपलं राईट आन्सर आहे.
24/9/1932. पुणे करार हा 1932 मध्ये झाला आहे. आणि कोणात झाला? महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात झाला आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? तर कोणाला म्हणतात? समाजसुधारकावर क्वेश्चन आहे बघा, त्याच्यामुळे समाजसुधारक पण करून ठेवा. मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, कर्मवीर धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 3. महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे म्हणतात. नेक्स्ट आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण आहे? तर ऑप्शन आहे लॉर्ड मेयो, लॉर्ड रिपन, लॉर्ड मार्ले, लॉर्ड मिंटो. तर आपला राईट आन्सर काय येणार? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक आहे. नेक्स्ट आहे, कोणती समिती भारतातील लोकशाही विकेंद्रीकरणासाठी सर्वप्रथम नेमली होती? तर कोणती समिती भारतातील लोकशाही विकेंद्रीकरणासाठी नेमली होती? जे सर्वप्रथम आहे ऑप्शन आहे अशोक मेहता समिती, KVV राव समिती, बलवंतराव मेहता समिती, वसंतराव नाईक समिती. तर आपला राईट आन्सर काय येणार? KVV राव समिती. ही समिती भारतातील लोकशाही विकेंद्रीकरणासाठी सर्वप्रथम नेमली होती. नंतरच्या आणखी काही नेमल्या असतील, पण ही सर्वप्रथम नेमली होती. तर नेक्स्ट आहे, भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? तर प्राचीन, मध्ययुगीन, ब्रिटिश काळ, मौर्य काळ. तर आपला राईट आन्सर काय येणार? प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. नेक्स्ट आहे, खेड्यातील कायदा व सुव्यवस्था कोण राखते? तर तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील. तर आपला राईट आन्सर काय येणार? पोलीस पाटील. खेड्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस पाटलाचं आहे. नेक्स्ट आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? तर ऑप्शन आहे मधुमेह, मर्चरोग, ते चर्मरोग असतील ते, पोलिओ, गलगंड. तर आपलं राईट आन्सर काय? गलगंड. आयोडीनच्या कमतरतेमुळे, त्याच्यामुळे जीवनसत्वे पण हा टॉपिक नीट करा, त्याच्यावर पण क्वेश्चन येतोय. आणि नॅशनल तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रीय महाराष्ट्र इन्स्टिट्यूट हे सर्व करून ठेवा. नेक्स्ट आहे, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्ली, पुणे, मुंबई, नागपूर. तर आपलं राईट आन्सर काय ना? पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. डॉक्टर जोनास साल्क हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहे? तर कोणते सायंटिस्ट? डॉक्टर जोनास साल्क. तर ऑप्शन आहे देवी, पोलिओ, कुष्ठरोग, क्षय. तर आपला राईट आन्सर काय ना? पोलिओसाठी प्रसिद्ध आहे. साल्क जरी लक्षात ठेवलं तरी चालते. जोनास साल्क हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहे? तर पोलिओ यासाठी प्रसिद्ध आहे. वाघासाठी प्रसिद्ध इंद्रावती अभयारण्य हे राज्यात आहे. तर कोणत्या राज्यात आहे इंद्रावती अभयारण्य? आसाम, गोवा, छत्तीसगड, हरियाणा. तर आपला राईट आन्सर काय? 3 छत्तीसगडमध्ये आहे. नेक्स्ट आहे, स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे? ऑप्शन आहे संभाषण, स्वभाषण, चिंतन, स्वगत. तर आपलं राईट आन्सर काय? संभाषण. स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे संभाषण. सामाजिक व आर्थिक समकक्षतेचा पुरस्कार करणारा? ऑप्शन आहे सनातनी, प्रतिगामी, साम्यवादी, लोकहितवादी. तर आपला राईट आन्सर काय? साम्यवादी. नेक्स्ट आहे, भरोशाच्या म्हशीला टोमणा या म्हणीचा अर्थ काय आहे? सगळेच मुसळकेरात, खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराश, केलेले सर्व प्रयत्न फुकट जाणे, स्वकीयांकडून घात होणे. तर आपला राईट आन्सर आहे 2 नंबर, खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराश होणे. नेक्स्ट आहे, टेंभा मिरविणे
म्हणजेच बडेजाव दाखविणे, खूप उजेड पाडणे, गावभर फिरणे, काही काम न करणे. म्हणजे याचं राईट आन्सर काय ना, बडेजाव करणे, टेंभा मिरविणे म्हणजे समोर करणे कोणत्याही कामात. नेक्स्ट आहे खोड. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तो खोडी, खोडीन, खोडीन, कालवड. तर आपलं राईट आन्सर काय? खोड, कालवड हे आपलं राईट आन्सर आहे. सारे पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कोणता प्रयोग आहे? भावे, अकर्मक कर्तरी, कर्मणी, सकर्मक कर्तरी. तर आपलं राईट आन्सर काय? अकर्मक कर्तरी. नेक्स्ट आहे राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? कर्तरी, कर्मणी, भावे, कर्मणी व भावे. तर आपला राईट आन्सर काय ना, कर्मणी प्रयोग आहे. राजाने कर्त्याला प्रत्यय लागून आला आहे, कर्माला नाही, म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. प्रयोग करून ठेवा. सदाचार या शब्दाचा संधीच्या फोडीमधून योग्य पर्याय निवडा. सद प्लस आचार, सदा प्लस आचार, सदा प्लस चार, सत प्लस आचार. तर 8 नंबरचा राईट आन्सर आहे सत प्लस आचार. विद्वानचे विरुद्ध लिंगी रूप कोणते? तर विद्वानच्या विरुद्धी विदुषी, विद्या, विद्वानीन, विद्वता. तर आपलं राईट आन्सर काय येणार? विदुषी. विद्वान, विदुषी. नेक्स्ट आहे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते आहे? तर ऑप्शन आहे कुसुमाग्रज, बालकवी, केशवसूत, गोविंदाग्रज. तर आपलं राईट आन्सर काय ना, गोविंदाग्रज हे आपलं राईट आन्सर आहे. मुलांनी शिस्तीत चालावे या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? मुलांनी शिस्तीत चालावे. तर आपलं राईट आन्सर काय ना, भावे प्रयोग. मुलांनी शिस्तीत चालावे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे. चला तर हे लेक्चर आपण इथे संपूया. पेपर आता तरी पुढच्या महिन्यात वगैरे राहतीलच. आता हा फेब्रुवारी महिना तर गेल्यातच आहे. मार्च महिन्यात पेपर राहतीलच आपले, कारण आता पेपर सुरुवात झाले आहे. चला तर भेटूया. आणि मी जे आपले तांत्रिक भाग आहे त्याच्यावर पण लेक्चर घेणार आहे. 8-9 लेक्चरमध्ये आपलं पूर्ण तांत्रिक जे आहे मेन ते पण होऊन जाईल. ते पण टाकलं, ते पण तुम्ही नक्की लेक्चर बघा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.